संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत 23 आणि राज्यसभेत 21 विधेयकं मंजूर झाली। आपण स्वतः तारांकित आणि अतारांकित 22 प्रश्न मांडले। शून्य प्रहरातील 9 आणि विधेयकावरील 9 विषयांच्या चर्चेत भूमिका मांडण्याची संधी मिळाली, असं खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। महाराष्ट्रासह कोल्हापूरचे अनेक प्रश्न अधिवेशनात मांडल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जाणीवपूर्वक अधिवेशनात गोंधळ घातला। सरकारवर अविश्वास ठराव आणून विरोधकांनी पंतप्रधानांच्या बदनामीचं कारस्थान रचलं, पण पंतप्रधान संसदेत बोलत असताना उत्तर ऐकण्याऐवजी विरोधकांनी सभात्याग करत पळ काढला। मात्र यंदाचं पावसाळी अधिवेशन अत्यंत यशस्वी झाल्याचं सांगत विरोधी पक्षांची चांगलीच नाचक्की झाल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केलाय। नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। या अधिवेशनात लोकसभेत एकूण 23 आणि राज्यसभेत 21 विधेयकं मंजूर झाली। मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जाणीवपूर्वक संसदेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधानांनी मणिपूर विषयावर उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरसह विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची आणि देशातील विकास योजनांची माहिती संसदेच्या पटलावर ठेवली। पण ज्या प्रश्नावरून विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला त्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्याऐवजी सभात्याग करत विरोधी आघाडीनं पळ काढल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली। सरकारवर प्रधानमंत्री मोदीजींच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा एक प्रयत्न विरोधी आघाडीने केलेला होता आणि 3 दिवस या विषयावर सखोल अशी सगळ्यांनी चर्चा आणि वक्तव्य केल्यानंतर स्वतः प्रधानमंत्री मोदीजी ज्यावेळी उत्तर द्यायला उभा राहिले त्यावेळी या विरोधी आघाडीनं तिथून पळ काढला आणि ते ज्याच्यासाठी त्यांनी हे संपूर्ण अधिवेशनामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो दिवस आल्यानंतर, तो क्षण आल्यानंतर ते निघून गेल्यामुळं देशभरामध्ये आज या विरोधी आघाडीची नाचक्की झालेली आहे। विरोधी पक्षानं सरकारवर अविश्वास ठराव आणला। अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली। असभ्य भाषा वापरून पंतप्रधान आणि केंद्र सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान केलं। पण आपणच मांडलेल्या अविश्वास ठरावाला सामोरं न जाता विरोधकांनी सभात्याग केला। त्यातून संसदीय अधिवेशनाचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याची खंत खासदार महाडिक यांनी बोलून दाखवली। पावसाळी अधिवेशनात तारांकित आणि अतारांकित असे 22 प्रश्न मांडता आले। शून्य प्रहरातील 9 विषयावर आणि 9 विधेयकांवर राज्यसभेत बोलण्याची संधी मिळाली। नव्या विधेयकामध्ये आपण मांडलेल्या काही सूचनांचा समावेश करण्यात आलाय। शिवाय महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय मंत्र्यांसोबत 11 बैठका झाल्या। त्यातून सकारात्मक फलनिष्पत्ती झाल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। कोल्हापूर विमानतळाच्या भूमी संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली आहे। अमृत भारत योजनेतून कोल्हापूर रेल्वे स्टेशनसाठी 44 कोटी रुपये खेचून आणले। त्यातून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर अनेक आधुनिक सुविधा निर्माण होतील आणि प्रवाशांना लाभ मिळेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। 7 वर्षांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचं भूमिपूजन झालं, पण कोकण रेल्वेकडे निधी नसल्यामुळे हे काम प्रलंबित राहिलं। आता प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेत कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात आलाय। 3411 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। एक कोल्हापूरचा मी राज्यसभेतला महाराष्ट्रातला खासदार म्हणून महाराष्ट्राचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकलो। तारांकित अतारांकित 22 प्रश्न, 0 आवरमध्ये 9 प्रश्न, इतर स्पेशल मेन्शन्स आणि बिल डिबेट डिस्कशनमध्ये 9 वेळा मला बोलण्याची पार्टीकडून संधी मिळाली। याचा मी स्वतःला भाग्यवान समजतो। कोल्हापूरसाठी 3-4 महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत या अधिवेशनामध्ये, ज्याच्यामध्ये कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला प्रधानमंत्री महोदयांच्या माध्यमातून 44 करोड रुपये आधुनिकीकरणासाठी मिळालेले आहेत। कोल्हापूर वैभववाडी रेल्वेचं जे कोल्हापूरकरांचं स्वप्न होतं ते आता सत्यात येईल। 3411 कोटी रुपये त्याच्यासाठी आता PM गतिशक्तीमध्ये हा प्रस्ताव गेलेला आहे। लवकरच त्याची कारवाई होईल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची वंदे भारत रेल्वे संबंध देशभरातून ज्याची मागणी आहे ती वंदे भारत रेल्वेसुद्धा कोल्हापूर मुंबईसाठी आपल्याला लवकरच मिळेल। संपूर्णपणे वातानुकूलित असणाऱ्या आणि देशवासियांसाठी वरदान ठरलेल्या वंदे भारत रेल्वे एक्सप्रेसच्या पहिल्या 50 स्थानकांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश झाल्याचंही खासदार महाडिक यांनी सांगितलं। कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल। तसंच सध्या बंद असलेली सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे नवे असावेत यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं।
कोल्हापुरातील ESI हॉस्पिटलसाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. लवकरच त्या ठिकाणी 100 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल तयार होईल. शिवाय कोल्हापुरात MPED महाविद्यालय आणि केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. बास्केट ब्रिजच्या कामाची निविदा निघाली असून लवकरात लवकर काम सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर सध्या शिंदे गटाचे खासदार आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा त्यांनाच जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करतील आणि त्यांचा अंतिम निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल, असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं. 2024च्या लोकसभेच्या निवडणुका आता नजीक येत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली बांधणी सुरू केलेली आहे. भारतीय जनता पार्टीनं सुद्धा मोठ्या प्रमाणात बांधणी सुरू केलेली आहे. अगदी बूथ स्तरावरती पदाधिकारी नेमणं, कार्यकर्ते नेमणं, विविध प्रकारचे कार्यक्रम राबवणं, हर घर तिरंगासारखा उपक्रम असेल, मेरी माटी मेरा देश या पद्धतीचे काही उपक्रम असतील, अशा अनेक माध्यमातून जनसंपर्क, लोकसंपर्क हे सगळं सुरू आहे. परंतु राज्यामध्ये जी निर्माण झालेली स्थिती आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारदादा गट हे गट एकत्र आल्यामुळं उमेदवाऱ्या ज्या दिल्या जातील त्या अंतिम टप्प्यामध्ये त्याचा निर्णय होईल. परंतु कोल्हापूरची आजची परिस्थिती बघितली तर दोन्ही खासदार हे शिंदे गटाचे आहेत, विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे भविष्यात तेच दोघं उमेदवार असतील असं अपेक्षित आहे. परंतु हा निर्णय वरिष्ठांचा आहे. जो वरिष्ठ निर्णय घेतील, मागणी तुम्ही ज्याचं म्हटलं की मागणी प्रत्येक पक्ष करत असतो, आम्ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीकडं काही लोकसभेच्या जागा, काही विधानसभेच्या जागा आपल्याला अधिकच्या मिळाव्यात. परंतु हा सर्वस्वी निर्णय जो आहे हे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे मुंबईला घेतील आणि दिल्लीवरून त्याचा निर्णय होईल असं मला वाटतं.